खूप जणींनी मला विचारलं आणि आज मी तुमच्या प्रश्नाचं एका उत्तर देऊन टाकते. नमस्कार मंडळी. माझ्या एका व्हिडिओखाली मला खूप जणींच्या कमेंट होत्या, ताई तुम्ही देवारा कुठून घेतला सांगा, खूपच सुंदर आहे जी तुम्हाला. पण या देवाऱ्यामागची एक इतिहास मी तुम्हाला सांगते. जसं की याच्या अगोदरही मी तुम्हाला सांगितलेलं आहे की माझ्याकडे अजिबात देवारा नव्हता. माझ्या लग्नाला आता 13 वर्ष पूर्ण होतील तरीही माझ्याकडे देवारा नव्हता. पण माझ्या नवऱ्याने कडाप्प्याचा एक पाट बनवून आणला होता. मी त्याच्यावर देव मांडत होते आणि त्यांची पूजा करत होते कधीतरी. हो, खरंच मी कधीतरीच पूजा करत होते. मला असं वाटतं की खोटं बोलून मन जिंकण्यापेक्षा खरं बोलून कडू झालेलं बरं. पण जेव्हा पण मी पूजा करायचे तेव्हा मी मनोमन एकच म्हणायचे, जोपर्यंत मला माझ्या हक्काचं घर मिळत नाही तोपर्यंत तूही माझ्यासारखाच असाच राहा. प्रत्येक माणसाची श्रद्धा ठेवण्याची वेगवेगळी ठेवू शकतो. त्याचप्रमाणे माझी अशी होती. आणि ज्या दिवशी माझं घर झालं त्याच दिवशी मी देवारा घ्यायचं ठरवलं. कारण बोललेला शब्द हा खरा करायचा असतो. येताना फर्निचरच्या दुकानामध्ये पाहिलं पण मला हवा तसा काही देवारा मिळत नव्हता. खूप दुकानं फिरलो. एक अख्खा दिवस आम्ही देवाऱ्यासाठी पुण्यामध्ये घालवला होता. आणि असंच एक दिवस ते त्यांच्या मित्रांशी बोलत असताना त्यांच्या मित्रांनी सांगितलं, देवारा तुम्ही नका घेऊ, देवारा आम्ही घेऊन देतो तुमच्या पूजेची एक गिफ्ट म्हणून. मला त्यांनी तसं सांगितल्यानंतर मला वाटलं आता मला जर देवारा आवडला नाही तर. पण खरी गंमत तर इथे आहे. त्यांनी आणलेला किंवा त्यांनी घेऊन ठेवलेल्या देवाराचे जेव्हा मला फोटो पाठवले तेव्हा तो देवारा मला खूप जास्त आवडला. आणि तो देवारा पूजेच्या दिवशी ब्राह्मण काकांनी ज्या कोपऱ्यामध्ये सांगितला त्या कोपऱ्यामध्ये आम्ही ठेवला आणि अजूनही तिथेच आहे. खूप दिवस झाले देवाऱ्याची साफसफाई केली नव्हती. देवाऱ्याखाली खूप कचरा झाला असेल असं वाटलं होतं. म्हणून मी आज देवारा काढला आणि हा विषय तुमच्यासमोर मांडला. प्राईस किती आहे हे तर माहिती नाही. पण मी जेव्हा अशाच प्रकारचा देवारा बघत होते तेव्हा त्याची प्राईस 6.5 7.5 आपण घेतलेल्या लाकडावर डिपेंड असतं. आणि असा होता माझा हा देवाऱ्याचा प्रवास. काही गोष्टी मिळवण्यासाठी खूप जास्त वेळ जातो आणि चांगल्याच गोष्टी हाताला लागतात. तुम्हा सर्वांना हा देवारा इतका आवडला, मला हे बघून खरंच खूप छान वाटले. ना मी तुम्हाला या देवाऱ्याची लिंक देऊ शकते ना कुठून आणलाय हे सांगू शकते. मला असं वाटतं श्रद्धा करताना दिखाऊपणाची जास्त गरज नसते, तर आपण किती भक्तिभावाने श्रद्धा करतोय या गोष्टी महत्त्वाच्या असतात. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.